समोरचं? यामिनी अगदी बरोबर आहे, कारण संपूर्ण कोल्हापुरातील सगळ्या नागरिकांना असं वाटत होतं की राजेश क्षीरसागर हे आज उमेदवारी अर्ज मागे घेतील, मात्र तसं न होता या ठिकाणी मधुरिमा राजे याच अचानक या ठिकाणी आल्या आणि त्यांनी उमेदवारी अर्ज आहे तो मागे घेतलेला आहे. एकूण जर बघितलं तर राजेश लाटकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न आहे ते झाले होते. स्वतः शाहू महाराज त्यांच्या ठिकाणी घराकडे जाऊन आले. आज सकाळी सतेज पाटील हे त्यांच्या घराकडे जाऊन आले, मात्र सकाळपासून राजेश लाटकर यांचा पूर्णपणे फोन आहे तो बंद होता. किमान 2:45 पर्यंत या ठिकाणी राजू लाटकर येतील आणि उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी आशा होती, मात्र असं न होता बरोबर 10 मिनिटं कमी असताना मधुरिमा राजे या ठिकाणी सगळ्यात आधी आल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी पाठोपाठ शाहू महाराज आले, मालोजी राजे आले आणि अचानक त्यांनी उमेदवारी अर्ज आहे तो मागे घेतलाय. या ठिकाणी सतेज पाटील यांनी येऊन हा उमेदवारी अर्ज मागे न घेण्यासंदर्भातली विनंती केली, मात्र तोपर्यंत मधुरिमा राजे यांनी अर्ज आहे तो मागे घेतला होता. या सगळ्या प्रकारानंतर सतेज पाटील हे नक्कीच नाराज होणं त्यांचं स्वाभाविक आहे, कारण या ठिकाणी बघितलं तर राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती, ती उमेदवारी रद्द करून मधुरिमा राजे यांना उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर जर शेवटच्या क्षणाला असं होत असेल तर हे नक्कीच सतेज पाटील यांना देखील खूप मोठा हा धक्का म्हणावा लागेल, कारण हे जर अशा पद्धतीने घडत गेलं तर कोल्हापूर उत्तर मध्ये नेमकं काय होतंय. या पद्धतीने उमेदवारी अर्ज अधिकृत उमेदवाराचा मागे घेऊ नये अशी मनधरणी केली जात होती, मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलाय. काँग्रेसचे जे वरिष्ठ नेतृत्व आहे त्यांच्यासोबत चर्चा न करता ही गोष्ट घडली आहे का? हा अर्ज मागे घेण्यात आलेला आहे का? ठिकाणी अपक्ष म्हणून राजेश लाटकर रिंगणात असतीलच. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर महायुतीकडून राजेश क्षीरसागर हे उमेदवार म्हणून असतील, त्यामुळे ही जी लढत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आधी जी वाटत होती तशीच होताना या ठिकाणी पाहायला मिळते. यामिनी विजय, ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय मनधरणी सुद्धा केली जात होती, हा अर्ज मागे न घ्यावा म्हणून विनंती केली जात होती, याचाच अर्थ असा घ्यायचा का की काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत चर्चा केलेली नव्हती हा अर्ज मागे घेण्याविषयी? अगदी बरोबर आहे यामिनी, कारण या ठिकाणी ज्यावेळी शाहू महाराज आले आणि त्यांनी माध्यमांशी ज्यावेळी संवाद साधला त्यावेळी त्यांना विचारण्यात आले की हा जो निर्णय आहे हा निर्णय हा वरिष्ठांशी विचारून घेतलेला आहे का किंवा कुणाशी चर्चा करून हा निर्णय झाला का, तर त्याबद्दल विचारलं असता त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हतं. मात्र अचानकपणे येऊन, कारण या सगळ्यांच्या म्हणजे छत्रपती घराण्यातील तिन्ही जे सदस्य होते, मालोजी राजे असतील, शाहू महाराज असतील, मधुरिमा राजे असतील, यांच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते ते प्रचंड तणावाचे होते या ठिकाणी पाहायला मिळत होते. कारण मालोजी राजे देखील या ठिकाणी आल्यानंतर म्हणाले की माझी आत्ता बोलण्याची मनस्थिती नाही, मी सगळ्या नागरिकांशी बोलतो आणि मग या ठिकाणी माध्यमांशी किंवा आपली भूमिका आहे ती मांडतो. शाहू महाराज बोलताना मात्र या ठिकाणी म्हटले की सुरुवातीला राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती, त्यांची नाराजी दूर करण्यामध्ये या सगळ्यांना अपयश आलं. सतेज पाटील हे त्यांच्या घराकडे सकाळी गेले होते, मात्र सकाळी 8:30 वाजल्यापासून राजेश लाटकर यांचा फोन आहे तो स्विच ऑफ आहे. 2:45 वाजेपर्यंत राजेश लाटकर या ठिकाणी येतील आणि उमेदवारी अर्ज मागे घेतील असं वाटलं होतं, मात्र त्यामध्ये काँग्रेसला यश आलेलं नाही आणि म्हणूनच कुठेतरी आता या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवारच नाही अशी म्हणण्याची वेळ खरं तर या ठिकाणी आली आहे. यामिनी अगदी विजय, आपण बघतोय सध्याची त्या मतदारसंघामधलं आता चित्र काय असणार आहे? म्हणजे महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनीच जर अर्ज काढून घेतलाय तर सध्या काय उरलंय त्या मतदारसंघामध्ये? कोण कोण उमेदवार असणार आहेत? यामिनी आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी सगळ्यात आधी जी लढत आहे ती महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये होणार होती. महाविकास आघाडीकडून या ठिकाणी राजू लाटकर यांना उमेदवारी अर्ज पहिल्यांदा किंवा उमेदवारी घोषित करण्यात आली. 2च दिवसांमध्ये त्यांच्या संदर्भातल्या अनेक नगरसेवकांनी तक्रारी केल्या, अनेकांनी दबाव तंत्र वापरलं आणि त्याच्यानंतर राजेश लाटकर यांची उमेदवारी अचानकपणे रद्द केली. मात्र राजेश लाटकर हे निवडणूक लढवण्यावर ठाम होते. ज्यावेळी राजेश लाटकर यांनी एबीपी माझाशी बोलले त्यावेळी ते म्हटले की सतेज पाटील यांनी मला निवडणूक लढवण्यासाठी परवानगी द्यावी, मला स्वतंत्र करावं अशा पद्धतीची विनंती त्यांनी सतेज पाटील यांना केली होती. मात्र जर त्याच्यानंतर बघितलं शाहू महाराज त्यांच्या घरी गेले, मालोजी राजे गेले, मधुरिमा राजे गेल्या, आज सकाळी सतेज पाटील गेले होते, मात्र त्यांची नाराजी ही दूर झाली नाही. एकीकडे राजेश लाटकर यांना या ठिकाणी खूप लोकांचा त्या ठिकाणी सपोर्ट मिळाला, सिंपत्ती आहे ती त्यांच्या बाजूने तयार झाली, कारण एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली होती ती रद्द केली
अशी त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर राजेश क्षीरसागर हे महायुतीचे उमेदवार आहेत. उद्या या ठिकाणी महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर किंवा तो शुभारंभ होण्याच्या आदल्या दिवशी त्याच पूर्वसंध्येला म्हणावं लागेल काँग्रेसमधलं हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रासमोर आलेलं आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसमध्ये नेमकं काय चालू आहे हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. त्यामुळे आता जी लढत आहे ती महायुती विरुद्ध अपक्ष उमेदवार अशाच पद्धतीची होईल. यामिनी अगदी विजय असेच सोबत रहा. अगदी काही क्षणांपूर्वी मालोजी राजे आणि शाहू महाराज छत्रपती यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली होती माध्यमांच्या समोर ती सुद्धा बघूयात. नाइलाजाने मधुरिमा राजेंना माघार घ्यावा लागली. काय घडामोडी घडल्या आता उदाहरणार्थ लाटकर साहेब जे काँग्रेसचे चांगले कार्यकर्ते होते ते सुद्धा त्यांनी सुद्धा माघार घेतली नाही आणि अशा तऱ्हेने एका कार्यकर्त्याला ची पाळी येते म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही सुद्धा ठरवलं की अशा परिस्थितीमध्ये इलेक्शन लढवायचे. सर्वांची आणि आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांची मतदारांची बोलेन. आज माझी मानसिक स्थिती आज बरोबर नाही आहे. मी निश्चितपणे आपल्या सविस्तर सगळ्यांच्यावर मी माझी भूमिका सर्वांची आणि आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांची मतदारांची बोलेन. आज माझी मानसिक स्थिती आज बरोबर नाही आहे. मी निश्चितपणे आपल्या सविस्तर सगळ्यांच्यावर मी माझी भूमिका अगदी तर या बातमीचे अपडेट्स आपल्याला विजय केसरकर देत होते. विजय तुमचेही धन्यवाद. तर विधानसभा निवडणुकीसाठीची उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आता संपलेली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील